ठीक आहे. हा तुमचा जो आन्सर शीट येते, जी बोर्डमध्ये आन्सर शीट येते, त्याची एक कॉपी. ठीक आहे. ही कॉपी ज्यावेळेस तुम्ही लिहितात त्यावेळेस तुम्हाला इथे काय भरायचं आहे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. कारण पेपरावर लिहिलेली गोष्ट लिहिलेलं तुम्ही काय लिहिलेलं ते जरा खाडाखोड कमी करा, कारण इथे बारकोड स्टिक केला जाईल. इथे एक कॉर्नर दिसतोय, हा कॉर्नर जो आहे ना, या कॉर्नरवरती तुम्हाला बारकोड स्टिक करायचा आहे. म्हणजे बारकोड लावला जातो. बारकोड तुम्ही नाही लावत, सर एखाद्या वेळेस लावून देतात. जे इन्व्हिजिलेटर्स आहेत, जे पेपर कंडक्ट करतात, इन्व्हिजिलेटर्स, ते तुम्हाला इथे बारकोड स्टिक करून देतील. पण तुम्हाला इतकी माहिती ॲक्युरेट भरायची आहे, खाडाखोड करायची नाही. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं असेल की हॉलो क्राफ्ट स्टिकरसाठी जागा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटरचा नंबर दिला जातो, केंद्र क्रमांक म्हणतात. ठीक आहे. सेंटर नंबर लिहिलेला राहतो. बोर्ड तुमचे जिथे पेपर होईल ना, ज्या सेंटरमध्ये तुमचा पेपर होईल त्या सेंटरमध्ये तुम्हाला असा पेपर दिला जाईल. आन्सर की पहिले देऊन देतील. आन्सर की म्हणजे त्याच्यामध्ये उत्तरं लिहिलेली नसतील. ठीक आहे. तुम्ही म्हणणार आहे ते उत्तर देऊन देतील, असं दिलेलं नसेल. सेंटर कोड तुम्हाला बोर्डवर लिहिला जाईल, तिथे बघायचा सेंटर नंबर आहे. सेम केस दिला असेल सीट नंबर नीट लिहायचा. इथे बॉक्स दिलेले सीट नंबरसाठी स्पेशली, ते सीट नंबरचे बॉक्सेस नीट भरून ठेवायचे. तुमचा जो सीट नंबर असेल तो तुमच्या त्या हॉल तिकीटवर येईल, जे तुम्हाला दिलं जाईल. त्या हॉल तिकीटवर तुमचा सीट नंबर असेल, नीट वाचायचा. नाही तर सेंटर नंबर आणि हॉल तिकीटचा तुमचा सीट नंबर आणि सेंटर नंबरला मिसमॅच करू नका. इकडे तिकडे होऊन जाईल, नंबर मिसमॅच होऊन जाईल, पेपर इकडे तिकडे चालला जाईल. ठीक आहे. सेम दुसरं असतं, वर्डमध्ये लिहायचं आहे. तुमचा जो नंबर आहे तो वर्डमध्ये लिहा. इथे खाली लगेच दिलेलं असतं वर्डमध्ये तुमचा नंबर काय. दुसरं तुम्हाला त्याच्यानंतर दिलं असेल की कॅन्डिडेट सिग्नेचर, तुमची सिग्नेचर करा. अँटिक सिग्नेचर राहते तुमची. ठीक आहे. ती सिग्नेचर इथे करा. दुसरं तुम्हाला सुपरवायझरची सिग्नेचर दिसेल, जो पेपर घेईल तो सिग्नेचर करेल. तुम्ही सुपरवायझर नाही आहेत, तुम्ही कॅन्डिडेट आहेत. तुमची सिग्नेचर इथे सुपरवायझरच्या ठिकाणी करू नका. स्वतः सुपरवायझर बनण्याचा प्रयत्न करू नका, वेळ आहे अजून सुपरवायझर बनायला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिला जाईल सब्जेक्ट. सब्जेक्ट जो तुमचा आहे तो मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. मराठी, हिंदी, इंग्लिश असेल. फक्त राहिलं सायन्सची गोष्ट आहे. तू बी गोलच आहे ना. तू कोंबड्या सांभाळा आपल्या, डायनोसॉर बनतील तोपर्यंत आपण वाढतो. सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट कोणता आहे, मराठी, हिंदी असेल, जो कोणताही विषय असेल. फक्त राहिलं सायन्स आणि मॅथची गोष्ट. कारण ज्यावेळेस तुम्ही इथे मॅथमॅटिक्स लिहिणार तर मॅथमॅटिक्ससाठी खाली पेपर, तिथे मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 2, सायन्स 1, सायन्स 2 डायरेक्टमध्ये नका लिहू, खाली पेपर लिहिलेला आहे. त्या पेपरमध्ये 1 पेपर आहे का 2 पेपर आहे तो दिला असतो. म्हणजे सेकंड केसमध्ये इथे तुम्हाला पहिले सब्जेक्ट लिहायचा आहे, जो असेल तो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिहा. मॅथ असेल, मॅथमॅटिक्स लिहा. त्याच्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 लिहा. दुसरं असेल तुम्हाला डेट दिली असेल, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशीची डेट लिहायची. 3-4 दिवसाआधीची डेट लिहून टाकायची नाही. विचारून घ्यायचं डेट काय. डेट पण लिहिली असते बोर्डवरती. जिथे तुम्ही पेपर देतात सेंटर जे असतं त्याच्यामध्ये सगळं त्यांनी पहिले लिहून ठेवलेलं असतं. त्यांनी ते तुम्हाला सांगतात की ह्या पद्धतीने याला भरा. ज्यावेळेस तुमचा प्रिलिम्स होईल, पूर्वपरीक्षा होईल, त्या प्रिलिम्समध्ये, पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला असाच पेपर एक येईल, सॅम्पल पेपर. दुसरं अजून लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहेत. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार. जर नॉन सेमी असेल ते पण इंग्लिशमध्येच पेपर लिहितील. फक्त मराठी, हिंदी असेल, लँग्वेजचे पेपर्स असतील ते लँग्वेजमध्ये तुम्ही लिहिणार. नाही तर मराठी, इंग्लिशमध्ये लिहायचा प्रयत्न करू नका. लँग्वेज लिहा. तुम्ही इंग्लिश मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियमवाले पेपर इंग्लिशमध्ये लिहितील, सेमीवाले बी इंग्लिशमध्ये लिहितील. आणि ज्यांचा पेपर मराठी, मीन्स जे नॉन सेमीवाले ते त्यांचा पेपर इथे मराठीमध्ये लिहितील. मीन्स त्यांची लँग्वेज जी असेल, मराठीच असेल ना मग भाषा. तुम्ही लिहिणार काय, मराठीचा पेपर असेल तर तुम्ही मराठीमध्येच लिहिणार. ठीक आहे. लँग्वेज इथे लिहिलंय, लँग्वेज ऑफ आन्सर. तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये आन्सर लिहिणार हे तुम्हाला इथे इंडिकेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सप्लिमेंट घेणार. सप्लिमेंट घ्या. सप्लिमेंट घेतली असेल तर तुम्ही लिहा. तुम्ही एक सप्लिमेंट लावली पण सप्लिमेंटवर पण लिहिलेलं राहतं
तुमचा नंबर असेल, ठीक आहे, सप्लिमेंटवर बारकोड असेल तर मला नाही वाटत बारकोड भेटतो असं सप्लिमेंटवरती, पण पेपरचा नंबर तुम्हाला तिथे दिला जातो, तिथे पण असेल. सप्लिमेंट घेतली, 1 घेतली, 2 घेतली, 3 घेतली, ते लिहा. मेन पेपर प्लस सप्लिमेंट टोटल किती पेपर्स आहेत तुमचे, तुम्हाला एक इथे पंच केला जाईल किंवा स्टॅपलर नाही देत पण पंच करतात, त्याच्याने दोऱ्याने तुम्हाला ती सप्लिमेंट बांधावी लागते तुमच्या त्या आन्सर की सोबत. ठीक आहे, इथे नंबर लिहा आन्सर कीचा आणि खाली तुम्हाला दिलेले दॅट इज स्पेसिफिक रिमार्क ऑफ सेंटर कंडक्टर रिगार्डिंग माल प्रॅक्टिस इन रेड इंक मीन्स दॅट उमेदवाराकडून घेतलेल्या गैरमार्गासंबंधी केंद्र संचालकाचे अभिप्राय जर सापडून गेले कॉपी करता करता तर ते तिथे लिहिलं जाईल तुमच्यासोबत, तुमच्या त्या पेपरवर लिहिलं जाईल. इथे रेड इंक इथे लिहिलं जातं आन्सर की वरती. ठीक आहे, जर तुम्ही कॉपी करताना सापडले तर ते तुम्हाला इथे मार्क करून देऊन देतो की इथे तुम्ही काय चुकीचं लिहिलेलं आहे असं. ठीक आहे, तुम्ही किती चुकीचं लिहिलेलं आहे. सेम खाली बॉक्स आहेत ते तुमच्यासाठी नाही, हे तुम्हाला एक्झामिनरसाठी एक्झामिनर काय मार्क्स देतो, परत मॉडरेटर काय मार्क्स देणार आहे आणि चीफ मॉडरेटर काय मार्क्स देणार आहे. इन केस यू गॉट अ मोर दॅन 90 म्हणजे जास्त नाही आहे, 60, 65, 70 किंवा 80, 90च्या आसपास चालले गेले, 90, 95च्या आसपासचे, मग एक्झामिनरने जर देऊन ठेवले तर मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटरपर्यंत हा पेपर पोहोचू शकतो. ठीक आहे, रिचेक करण्यासाठी हे पेपर चीफ मॉडरेटरपर्यंत पोहोचू शकतात. सेम केस आहे, इथे एक बॉक्स दिलेला आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर आणि आन्सर दिलेले जातात, मीन्स क्वेश्चन नंबर अँड देअर मार्क्स. ठीक आहे, एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर जे काही देईल त्या पद्धतीने ह्या बॉक्समध्ये भरलं जाईल. मध्ये जो पेपर येतो तुम्हाला दिलेला, इथे तुम्हाला लिहिलेलं दिसेल की वरती आता ही जी लाईन आहे ही कोरी सोडावी लागते सांगतात. ठीक आहे, आता ह्या भाग इथे काहीच नाही काम करायचं, यू कॅन बी गो विथ दिस. इथे 2 लाईन्स टाका म्हणजे तुम्हाला समजून जाईल. इथे वरती एक बॉक्स आहे बघा, इथे लिहिलंय त्याने क्वेश्चन नंबर कोणता क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय तो लिहा. जर तुम्ही इथे लाईन टाकली तर तिथे क्वेश्चन नंबर ए असेल आणि त्याच्यानंतरची जी लाईन असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर ए चा पहिला, दुसरा, तिसरा आन्सर लिहायचे. क्वेश्चन लिहिण्यामध्ये टाइमपास करायचा नाही. क्वेश्चन लिहिण्यामध्ये जर तुम्ही टाइमपास केला तर तो तुमचा वेळ वाया जाईल. बेटर वे यू गो विथ डायरेक्ट अँड आन्सर लिहायचं. क्वेश्चनचं काय आन्सर आहे, क्वेश्चन नंबर काय आणि क्वेश्चनचा आन्सर काय, चांगल्या पद्धतीने तिथे चेक केलं जाईल. वरती जे बॉक्सेस आहेत त्याचं नाव घ्यायचं नाही. ते पण तुमचे एक्झामिनरसाठी जे चीफ मॉडरेटर किंवा मॉडरेटरसाठी जे तुम्हाला इथे मार्क्स देतील. ठीक आहे, कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स ह्या वरच्या बॉक्समध्ये लिहिलं जातं. अँड ट्राय टू राईट इट दॅट की स्पेशल पेज स्पेशल क्वेश्चन संपून गेला. आता तुम्ही जर क्वेश्चन लिहून टाकले तोच क्वेश्चन जर तुमचा इथे संपून गेला असेल, ठीक आहे, मागच्या पेजवरती जर तुमचा क्वेश्चन 1 संपून गेलाय, AB संपून गेलाय आणि इथे जर स्पेस आहे, जागा आहे, तर ही जागा सोडून द्या. नेक्स्ट पेजवरती दुसरा क्वेश्चन लिहायला सुरुवात करा. ह्या पद्धतीने बेटर वे असेल की चांगली हँडरायटिंग पेपरला, आन्सर शीटला इम्प्रेशन देऊन जाते. चांगली हँडरायटिंग असेल, चांगल्या पद्धतीने लिहिलेलं असेल, खाडाखोड करायची नाही. सहसा जास्त खाडाखोड करायची नाही. खाडाखोड झालेली आहे, एखाद वेळेस चुकलं असेल तर त्याला जस्ट एक लाईन कट करून द्या फक्त, तर त्याला पूर्ण खोडू नका, खराब होऊन जाईल पेपर. ह्याच्याने पेपरचं इम्प्रेशन डाऊन होऊन जातं आणि एक्झामिनर जो पेपर चेक करतोय त्याचं पण तुमच्यासोबत म्हणजे की हे काही बी टाइमपास केलेलं दिसतोय, ही विल बी गो विथ अ फास्ट चेक करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे तुमचे मार्क्स रिड्यूस होऊ शकतात. आणि इथे मार्किंग स्कीम जी असते ना ती हाफ किंवा 1 मार्काची मार्किंग स्कीम असते. ओके, किती मार्क्स दिले जातात प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक ठिकाणी किती मार्क्स दिलेले हे मार्क्स तुम्हाला त्या पद्धतीने दिसतील. सो बेटर वे असेल की पेपर जेवढा नीट अँड क्लीन लिहिणार तेवढं जास्त एक्झामिनर त्याला चांगल्या पद्धतीने चेक करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो हँडरायटिंग सांभाळा, पेपर नीट लिहा, क्लीन लिहा, चुका करू नका आणि घाबरून पेपर लिहायचा नाही. ठीक आहे, पहिले तर स्वतःला शांत करा. क्वेश्चन पेपर भेटला, इथे तुम्हाला असं वाटतं की जीव घाबरायला लागलेला आहे, यार व्हॉट विल बी हॅपन विथ मी जर मी क्वेश्चन पेपरला सॉल्व्ह करतो त्यावेळेस. बघा, तुम्ही क्लासमध्ये बरेचसे पेपर्स दिलेले आहेत बरोबर, त्याच्यासोबत तुम्ही शाळेमध्ये पेपर दिलेले आहेत आणि विथ तुम्ही स्वतः काही प्रॅक्टिस केलेली आहे. याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स जनरेट होतो. पण ॲक्च्युअल ज्या दिवशी मेन पेपर येतो ना त्या दिवशी मी स्वतः सुद्धा घाबरून जातो.
कारण काय की तो तो टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुमच्या आयुष्यामधला. त्याच्यासाठी काय करायचं, पहिले स्वतःला शांत करा आणि पेपर त्याच पद्धतीने लिहा ज्या पद्धतीने तुम्ही त्याला चांगलं लिहू शकता, त्या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करा. ठीक आहे. आन्सर की ह्याच पद्धतीने येईल, ह्याच पद्धतीने तुम्हाला लिहिता यायला पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. बाकीचं अजून असेल की आन्सर कसं लिहिलं जातं, त्याच्यासाठी मी तुमची प्रॅक्टिस घेणार. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर हे आन्सर की तर तुमच्याकडे यायला पाहिजे, असे आन्सर्स कीज तुमच्याकडे असतीलच. बट आय एम गिव्हिंग यू दॅट अ प्रॉपर स्टँडर्ड आन्सर की देईल, ज्या आन्सर की नुसार तुम्हाला कुठल्या पद्धतीने आन्सर लिहायचं होतं आणि काय आपलं चुकलं आणि कसं लिहिलं. बेटर वे गो विथ द पॉईंट वाईज जा. मी पहिले बी बोलत राहतो तुमच्यासोबत की ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिता त्यावेळेस पॉईंट वाईज आन्सर लिहायचं, कुठेही काहीही चुकीचं लिहायचं नाही. 11वी असेल किंवा तुमचं 10वी असेल किंवा 12वी असेल, सेम पद्धतीने येते. फक्त लिहिण्याची थोडीशी तुमच्यावर डिपेंड करतो की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ह्या पेपरला प्रेझेंट करता. जर तुम्ही चांगला पेपर प्रेझेंट केला तर तुम्हाला चांगले मार्क्स गॅदर करण्यासाठी कोणीच हरकत करणार नाही. आणि असं नका म्हणू की मग चुकीचं आन्सर दिले तरी मी बरोबर भेटेल का. ठीक आहे. हा चुकीचं असेल तर ते चुकीचंच आहे. ठीक आहे. त्याला फक्त तुमच्यावर डिपेंडंट आहे की तुम्ही किती त्याला चांगल्या पद्धतीने ते तुमचा आन्सर आहे किती चांगले लिहिले. पॉईंट वाईज लिहिले असतील तर मार्क्स दिले जातील पॉईंट वाईज. ठीक आहे. हाफ मार्क्स जरी आपण कंडक्ट केला, हाफ मार्क्स जरी आपण त्या प्रत्येक स्पेसिफिक पॉईंटला घेतला तरी पण तो पॉईंट कसा असेल तुमचा बेटर असेल. अँड यू कॅन बी गो विथ दिस.